या ठिकाणी राजीनामा देण्याची गरज नाही। राजीनामा देण्याची तुम्ही धमकी द्या, राजीनामा देऊ नका, लढा। आदिवासीने तुम्हाला लढण्यासाठी पाठवलेलं आहे, राजीनामा देऊन घरी बसण्यासाठी नाही। इथं 15 दिवस राहिले, 15 दिवसाचा राजीनामा देऊन काय करणार तुम्ही? अजिबात नाही। आदिवासी आमदार खातर राजीनामा द्यायची काय गरज नाही। पहिल्यांदा तुम्ही सरकारला धमकी द्या, आणि जर सरकारने धनगरच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतला, आदिवासींच्या योजना देण्यासाठी काही GR काढला, तर आमदारांनी राजीनामा देण्याच्या बरोबर पेक्षा या एकनाथ शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करू नका म्हणजे झालं, उमेदवारी करू नका पण झालं। म्हणजे आदिवासी भागामध्ये ह्या पार्ट्या चालल्या नाही पाहिजे, हे राजकारण चाललं नाही पाहिजे। आणि एकनाथ शिंदे ते इतका पेरळ मुख्यमंत्री आहे, इतका नालायक मुख्यमंत्री आहे, जसं रस्ते वाटतो फुलं वाटतो तसे आदिवासीच्या सवलती वाटायचे आहेत काय? GR काढायचा वेळा जे का दिला याला? मग जेव्हा आपली केस चालली तेव्हा जे मुख्यमंत्री होते ना तेव्हा काय बाजूने मांडली? तेव्हा तुमचा ॲडव्होकेट जनरल कसा त्याचं तोंड बंद करून होता, मोठे मोठे वकील उभे होते, तर केस आदिवासी जिंकले। आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलं आहे, सरकारने आश्वासन दिलं धनगर समाजाला, हे अतिशय म्हणजे आपल्या समाजावर आक्रमण आणि अतिक्रमण करणार आहे। आदिवासींनी सहन करू नये, आपली एकजूट दाखवावी, एकत्रपणा हीच आपली ताकद आहे, संघटनेची ताकद आहे। आपण एकत्र केस कोर्टात लढलो म्हणून जिंकलो, राजकारणाच्या पायी आदिवासीचा बळी घेण्याचं काम चालू आहे। आणि मी कोणत्या पक्षात हा विषय नाही आहे, परंतु आज एकनाथराव शिंदे साहेब जे शिवसेनेमध्ये आहेत, त्यांचे मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीवाले असतील, कोणत्याही पक्षाचे असो, पण जो पक्ष आदिवासींच्या विरुद्ध अशा प्रकारचा निर्णय घेईल त्यांना त्या ठिकाणी जमिनीमध्ये काढल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही, हे मला आपलं सांगायचं। आणि यांना काय वाटतं का आदिवासी अलग अलग आहेत, वाटले गेले? काय नाही, आदिवासी काय आहे ते दाखवून दिलं, ते गोवाल साहेबांनी दाखवून दिलं। गोवाल पाटील दादा तुम्ही दाखवून दिलं की बुवा आदिवासी काय आहे, आदिवासींनी आपली जात सरकारला दाखवून दिली। म्हणून आज शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचा पाठिंबा आहे, हे छुपं राज सर्वांना माहिती आहे, कोणी समजू नये का मी या पक्षात त्या पक्षात आहे। मुख्यमंत्री जो बी निर्णय घेईल, या मुख्यमंत्र्याबरोबर जे बी मंत्री सहभागी राहतील ते सर्व त्याच्यामध्ये सहभागी राहतील, त्यांना सर्वांना धडा शिकवावा लागणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आजची मुख्यमंत्र्याची भूमिका धनगर समाजाची मागणी बेकायदेशीर आहे, आदिवासी समाजावर अन्याय करणारी आहे आणि आदिवासी समाज ते सहन करणार नाही। म्हणून मित्रांनो, आदिवासी हक्क समितीचे अध्यक्ष म्हणून आपण या धनगर कृती समितीविरुद्ध जे आपण कोर्टामध्ये केस केली होती, जी केस जिंकली होती, त्या कोर्टाचं आठवण मुख्यमंत्री महोदयांना आम्ही करून दिली। 23 तारखेला नोटीस दिली मुख्यमंत्र्यांना आणि सर्वांना, 23 सप्टेंबरला काल पोच केली आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की जर तुम्ही असा निर्णय घेतला, तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालाचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही तुमच्या विरुद्ध केस दाखल करू, अशी नोटीस ऑलरेडी कालच दिलेली। तुम्ही चिंता करू नका, कायदेशीर आणि कोर्टाच्या लढाईमध्ये तुमच्या सहकार्याने सर्व समाजाने आर्थिक पैशाची मदत केली, म्हणून जो काही खर्च कोर्टात आला आपण मिळलो। आपलं सांगू इच्छितो की जेव्हा आपण आदिवासींची बाजू मांडत होतो कोर्टामध्ये, आपल्या वकिलाला सुद्धा त्या समोरच्या धनगर समाजवाल्यांनी ऑफर दिली होती, तुम्ही केस सोडून द्या म्हणून। इतके हलकट लोक येते, आणि तुमच्याकडे पैसा असेल, तुम्ही श्रीमंत असाल, पण आमच्याकडे इज्जत आहे, सन्मान आहे, राज्यघटना आमच्याबरोबर आहे, संविधान आमच्याबरोबर आहे, आपण कधीच त्या ठिकाणी हरू शकत नाही। परंतु आज मुख्यमंत्र्याला कोणता आत्मविश्वास आहे मला माहीत नाही। मुख्यमंत्र्यांना हेच या ठिकाणी सांगू इच्छितो या निमित्ताने, तुम्ही हजारो कोटींचे रस्ते करा, पुलं करा, त्यांना पैसे द्या, पण आदिवासीचं नाव काय घेऊ नका तुम्ही। आदिवासी योजना देऊ, आदिवासींना आदिवासी सवलती देऊ, आदिवासी दाखले देऊ, जमणार नाही। आणि मुख्यमंत्री जसं वागणार असेल कोर्टामध्ये आपण काढूच, परंतु राजकारणासुद्धा मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना त्याला साथ देणाऱ्या जे बी पार्ट्या असतील, जे बी पक्ष असतील, तो भाजप असेल का राष्ट्रवादी असेल, त्या प्रत्येकाला धडा शिकवल्याशिवाय आदिवासी शांत बसू नये, हा इशारा माझा एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून आपल्या वतीने सरकारला देत आहे। सरकार कोर्टाची लढाई आम्ही लढतच आहोत, आपल्याकडे कंटेम्प्ट ऑफ नोटीस आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।